माझी वसुंधरामध्ये टॉप लेवलला आहे, म्हणजे चांगलं काम करते आहे आणि खरोखर तुमच्या सर्वांच्या सहकार्याने ती आज अग्रेसर होत आहे. खरोखरच म्हणजे तुमच्या दृष्टीने सुद्धा किंवा आमच्या दृष्टीने सुद्धा ही एक अभिमानाची गोष्ट आहे. असं जे काही कार्य, एकोप्याचं जे कार्य आहे तुमच्या गावाचा विकास करण्यासाठी, एकोपा महत्वाचा आणि तुम्ही ते सर्वजण करता, हे खरोखरच वाखाणण्याजोगे आहे. आलं लक्षात? असं जे काही कार्य आहे पुढचंही असू दे, ते एकमेकाच्या सहकार्याने असंच निरंतर चालू ठेवा आणि आपल्या गावाचा विकास करा. आज कृषी विभागाच्या अनुषंगाने बोलायचं झालं तर आपला महत्वाचा पाया आहे तो कृषी विभाग, कृषी आणि पशुसंवर्धन. आपला जर विकास साधायचा असेल तर तुम्ही कृषी आणि पशुसंवर्धन याकडे प्रामुख्याने लक्ष दिलं पाहिजे. कृषीच्या वेगवेगळ्या योजना आहेत, पशुसंवर्धनच्या वेगवेगळ्या योजना किंवा शासनाच्या सुद्धा वेगवेगळ्या योजना आहेत. त्या तुम्ही सर्वांनी आज त्यांचा लाभ घ्या, सर्व योजनांचा, आणि तुमची आर्थिक उन्नती साधा. तुमची आर्थिक उन्नती साधला ऑटोमॅटिक गाव प्रगत होईल. गाव प्रगत झालं की आपला जिल्हा प्रगत होणार, राज्य प्रगत होणार. राज्य प्रगत होईल त्यावेळी, परंतु आज आपली पाळी आहे प्रगत होण्याची. आज हे सगळे शासन तुमच्या दारापर्यंत येत आहे आणि तुम्हाला ते सर्वजण मार्गदर्शन करत आहेत. त्या सर्व मार्गदर्शनाचा, सर्व योजनांचा तुम्ही सर्वांनी लाभ घ्या. बचत गटाच्या माध्यमातून असेल किंवा इतर शासकीय योजना असतील कुठच्याही, तर त्या सर्व योजनांचा तुम्ही पुरेपूर लाभ घ्या. त्यातून अडचणी काही येत असतील, काय मार्गदर्शन लाभत असेल तर शासनाच्या वतीने आम्ही तुम्हाला पुरेपूर सहकार्य करू. आणि आतापर्यंत